नमस्कार. आपला आजचा एपिसोड तुम्हा सगळ्यांना प्रचंड आवडणार आहे. तुम्ही म्हणाल हे तुम्ही आधीच कसं काय असा विश्वास व्यक्त करता, तर मला त्याची पूर्ण खात्री आहे आणि म्हणून आधीच मी तो विश्वास व्यक्त करत आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा 13वा स्मृतिदिन 20 ऑगस्ट रोजी होता. आपण त्या दिवशी सुद्धा त्यानिमित्ताने एक विशेष एपिसोड बनवलेला होता. तुम्ही तो भाग पाहिला नसेल अभिव्यक्तीचा तर जरूर पहा. म्हणजे डॉक्टर दाभोळकर असोत किंवा कॉम्रेड गोविंद पानसरे असोत, त्यांच्या हत्या प्रकरणांच्या तपासातील सगळा संतापजनक गोंधळ तुम्हा सगळ्यांच्याही लक्षात येईल. असो, तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अन्य काही संलग्न संस्था संघटनांच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन पूर्ण महाराष्ट्रात करण्यात आलेलं होतं. मी टप्प्याटप्प्याने त्यातील काही अति महत्त्वपूर्ण भाग त्या सगळ्या उपक्रमांमधील अभिव्यक्तीच्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी इथे सुद्धा अपलोड करणार आहे. त्यापैकी सुरुवातीलाच मानियले नाही बहुमता हा आपल्या संतांच्या आणि समाज सुधारकांच्या रचनांवरती आधारित जो कार्यक्रम पुण्यामध्ये झाला तो अतिशय अप्रतिम अशा प्रकारचा होता. सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रख्यात कवयित्री आणि लेखिका प्राध्यापिका डॉक्टर प्रज्ञा दया पवार, नव्या पिढीची दमदार आणि प्रगल्भ अभिनेत्री पर्ण पेठे, अतिशय गोड गळ्याची आवाजाची देणगी लाभलेल्या केतकी थत्ते, लेखक प्रदीप कोकरे या सगळ्यांनी मिळून या रचना अतिशय प्रभावीपणे सादर केल्या आणि अक्षय शिंपी, मुकुंद कुळे या दोघांनी या कार्यक्रमाचं अतिशय छान असं सूत्रसंचलन केलं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या अनेक भाषणांमधील काही अतिशय महत्त्वाचे भाग त्यांच्याच आवाजामध्ये मध्ये मध्ये ऐकवत, त्यांच्या काही लेखांमधील परिच्छेदांचं वाचन करीत हा कार्यक्रम पुढे जात राहिला. पुण्याच्या SM जोशी फाउंडेशनमधील संपूर्ण सभागृह गर्दीने अगदी भरगच्च भरलेलं, त्यातील प्रत्येक व्यक्ती या कार्यक्रमामध्ये भान हरपून पूर्णपणे इन्व्हॉल्व झालेली होती, माझ्यासह. इतका हा कार्यक्रम अप्रतिम होता. अगदी सुरुवातीला ऐका केतकी थत्ते यांच्या अतिशय गोड आवाजामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा एक अखंड, जो आपल्याला सत्याची महती सांगतो. महात्मा फुले यांच्या समस्त विचार विश्वाचा गाभा असणारा हा अखंड आहे. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्माचे माहेर. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्माचे माहेर. जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे. सत्य सुखाला आधार, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार. आहे सत्याचा बाजोर, काढी भंडाचा तो नीर. सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्तांची बाराळ. बळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी जळे मनी. खरे सुख नटानो हे, खरे सुख नटानो हे, सत्य ईशावर झुपाहे. ज्योती प्रार्थी, ज्योती प्रार्थी. ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ दंभा पेटू नका. व्यर्थ दंभा पेटू नका.
कसं वाटलं सांगा? भारावून गेलात ना? आता पुढे ज्योतिबा आणि साऊ म्हणजेच आपली सावित्रीबाई, एक अद्भुत आणि प्रेरणादायी अशा प्रकारचं ते सहजीवन होतं ज्योतिबा आणि साऊंचं. ज्योतिबांच्या अखंडाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि आता सावित्रीमाईच्या एका रचनेने पुढे जाऊ. लग्नापूर्वी अशिक्षित असणारी साऊ ज्योतिबांनी लग्नानंतर तिला शिकवलं आणि पुढे सावित्रीमाईने जो इतिहास घडवला तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. साऊच्या काही कविता, काही रचना अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक तयास मानव म्हणावे का, आणि ती प्रख्यात रचना साऊची सादर केलेली आहे प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी. पहा, ऐका. ज्ञान नाही विद्या नाही, ज्ञान नाही विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी असूनी चालत नाही, तयास मानव म्हणावे का. दे रे हरी पलंगी काही, दे रे हरी पलंगी काही, पशुही ऐसे बोलत नाही. विचारना आचार नाही, तयास मानव म्हणावे का. ज्योतिष रम सामुद्रिक हो, स्वर्ग नरकाच्या कल्पनाही. पशुत नाही त्या जो पाही, तयास मानव म्हणावे का. बाईल काम करीत राही, ऐतो बाहा खात राही. पशुपक्षात ऐसे नाही, तयास मानव म्हणावे का. लिहिणे वाचणेही नाही, उपदेश पटायचा नाही. लिहिणे वाचणेही नाही, उपदेश पटायचा नाही. पशूंना कळे ते न कळेही, तयास मानव म्हणावे का. दुसऱ्यास मदत नाही, सेवा त्याग दया मायाही. जयापाशी सगुण नाही, त्यास मानव म्हणावे का. गुलामीचे दुःख नाही, जराही त्यास जाणवत नाही. माणुसकी हे समजत नाही, तयास मानव म्हणावे का. पशु पक्षी माकड माणूसही, पशु पक्षी माकड माणूसही, जन्म मृत्यू सर्वांनाही. याचे ज्ञान जराही नाही, याचे ज्ञान जराही नाही, त्यास मानव म्हणावे का. त्यास मानव म्हणावे का. साऊंची रचना ऐकलीत. आता पुढे नाशकातल्या होऊ घातलेल्या कुंभमेळ्याचं कवित्व रोज वेगवेगळ्या पद्धतीने सध्या आपल्या सगळ्यांपर्यंत पोचतच आहे. अगदी आज सकाळी सुद्धा मित्रमैत्रिणींनो, त्या कुंभमेळ्यासाठी खणून ठेवलेल्या एका रस्त्याने आणखीन एक म्हणजे मागील काही दिवसातला तब्बल 12वा बळी तिथे घेतलाय. खूप वाईट आहे हे सगळं. झाडं तोडली जात आहेत, वनराई नष्ट केली जाते, शेतकऱ्यांच्या जमिनी साधुग्रामसाठी जबरदस्तीने घेतल्या जात आहेत. टेंडरमध्ये सगळ्या कामांच्या प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. त्या कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांचे नातेवाईकच त्या भ्रष्टाचारामध्ये आघाडीवर आहेत, सापडलेत. असं बरंच काही रोजच्या रोज आपल्यापर्यंत त्या कुंभमेळ्याच्या बाबतचं पोहोचतंय. आपल्या संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षांपूर्वी या कुंभमेळा संस्कृतीवरती परखड ताशेरे ओढलेले होते. आणि अलीकडच्या काळात आपल्या कवी कुसुमाग्रजांची सिंहस्थ आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना. त्यांनी तर थेटपणे या कुंभमेळ्यातील सगळ्या गांजा वगैरे अनिष्ट प्रवृत्तींवरती, प्रथांवरती कोरडे ओढलेले आपल्याला माहीत सगळ्यांना. या दोन्ही रचना आता आपल्यासमोर सादर होतील आणि सादर करता आहेत प्रख्यात कवयित्री, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर प्रज्ञा दया पवार. संत तुकारामांचा अभंग वाचतेच आहे, पण तत्पूर्वी आम्हा सगळ्यांच्याच वतीने आदरणीय डॉक्टर नरेंद्र दाभोलकर सरांच्या प्रेरक स्मृतींना विनम्र अभिवादन करते. आणि संत तुकारामांची कविता आली सिंहस्थ पर्वणी. आली सिंहस्थ पर्वणी, न्हाव्या भटा जाली धणी. आली सिंहस्थ पर्वणी, न्हाव्या भटा जाली धणी. अंतरी पापाच्या कोडी, वरी वरी बोडी डोई दाटी. अंतरी पापाच्या कोडी,
वरी वरी बोडी डोई दाटी, बोडिले ते निघाले, बोडिले ते निघाले, काय पालटले सांग वहिले. पाप गेल्याची काय खूण, पाप गेल्याची काय खूण, नाही पालटले अवगुण. भक्तिभावे विण, भक्तिभावे विण, तुका म्हणे अवधासीन, भक्तिभावे विण, तुका म्हणे अवधासीन. यानंतर कवी कुसुमाग्रज. खरं तर संत तुकारामांनी सुद्धा जे म्हटलंय आणि आता कुसुमाग्रजांची पण कविता जे मी आपल्यासमोर ठेवणार आहे, तर आज तर हे सगळेच दिमागी नक्षलवादीच ठरले असते. किंबहुना सगळ्यात पहिले दिमागी नक्षलवादी तर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर ठरले असते. आणि खरं तर हा सगळा जो प्रवास आहे ना, हा प्रवास कसा रुंदावत चालला हे मगाशी मुक्ताने देखील तिच्या निवेदनामधून मनोगतातून सांगितलंय. सिंहस्थ कुसुमाग्रज. व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांज चाले. रस्तो रस्ती साठे बैराग्यांचा ढीग, रस्तो रस्ती साठे बैराग्यांचा ढीग, दंभ शिगो शिग तुडुंबला. बँड वाजविती संयमिया धून, बँड वाजविती संयमिया धून, गजांचे आसन महंतासी. आले खड्ग हाती नाचती गोसावी, आले खड्ग हाती नाचती गोसावी, वाट या पुसावी अध्यात्माची. कोणी एक उभा एका पायावरी, कोणी एक उभा एका पायावरी, कोणास पथारी कंटकांची. असे जपी तपी प्रेक्षकांची आस, असे जपी तपी प्रेक्षकांची आस, रुपयांची रास पडे पुढे. जटा कौपिनांची क्रीडा साहे जळ, जटा कौपिनांची क्रीडा साहे जळ, त्यात हो तुंबळ भाविकांची. क्रमांकात होता गफलत काही, क्रमांकात होता गफलत काही, जुंपते लढाई गोसाव्यांची. साधू नाहतात साधू जेवतात, साधू नाहतात साधू जेवतात, साधू विष्ठतात रस्त्यावरी. येथे येते ट्रक तूप साखरेचे, येथे येते ट्रक तूप साखरेचे, टँकर दुधाचे रिक्त तेथे. यांच्या लंगोटीला झालर मोत्याची, यांच्या लंगोटीला झालर मोत्याची, चिलीम सोन्याची त्याच्यापाशी. येथे 100 लाभतो प्रवेश, येथे 100 लाभतो प्रवेश, तेथे लक्षाधीश फक्त जातो. अशी झाली सारी कौतुकाची मात, अशी झाली सारी कौतुकाची मात, गांजाची आयात टनावारी. तुझं म्हणे ऐसे मायेचे माईंद, तुझं म्हणे ऐसे मायेचे माईंद, त्यापाशी गोविंद नाही नाही, त्यापाशी गोविंद नाही नाही. मग जाणार कुंभमेळ्याला आपल्या तुकोबारायांचं, आपल्या कवी कुसुमाग्रजांचं सगळं सांगणं म्हणणं डावलून जाणार. जा बाबांनो, ज्यांना जायचंय त्यांना शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. सरकारी शाळा इथे बंद केल्या जात आहेत निधी अभावी. आश्रमशाळांमध्ये शिकणारे ते गोरगरीब आदिवासी पोरं पोरी खाली जमिनीवर अंथरायला त्यांना चटई मिळत नाही, पैसे नाहीत म्हणून, किंवा सतरंजा नाहीत म्हणून जमिनीवर झोपतायत आणि मग साप बीप चावून मारतायत. अनेक कच्ची बच्ची कुपोषणानं जीव सोडतायत. दुर्गम वाड्या वस्त्यांवर आपल्या महाराष्ट्रातल्या पोहोच रस्ते नाही आहेत अनेक ठिकाणी, आणि म्हणून अनेक गरोदर माता आणि नवजात बालकांचे जीव जात आहेत रस्त्यात. आणि या कुंभमेळ्यावरती मात्र सरकारी तिजोरीतून तुमच्या माझ्या पैशातून तब्बल 40,000 करोड रुपये खर्च केले जात आहेत. हे अच्छे दिन आहेत आणि हे या लोकांचं रामराज्य आहे. काय करणार, चालू द्या, पुढे जाऊ. ज्योतिष आणि भविष्याचा बाजार आपल्याकडे प्रचंड तेजीमध्ये आहे. वर्षानुवर्ष कितीही प्रबोधन केलं, फसवणुकीचे कितीही प्रकार सगळ्यांच्या समोर आले, तरी आपले बहुसंख्य लोक काही सुधरत नाहीत. त्या नाशिकच्या अशोक खरातने ज्योतिषाच्या नावानेच अनेकांना गंडा घातला आणि अनेक महिलांची, जाऊ द्या तो विषय नको,
सगळं माहिती आहे तुम्हाला. तो बागेश्वर धामचा तो बाबा काय आणि आणखीन कोण कोण काय काय. लोक जर आपली फसवणूक करून घ्यायला तयार असतील तर या भोंदू लोकांना बुवा बाबा महाराजांना तरी काय दोष द्यायचा, नाही का. आजपासून मित्रमैत्रिणींनो 100 वर्षांपूर्वी खानदेशात आपल्या अहिराणी भाषेमध्ये बहिणाबाई चौधरी आपल्या दारी आलेल्या ज्योतिषाला सांगत होत्या, माझा हात नको बघू, नको नको रे ज्योतिषा, महा हात नको पाहू, असं निग्रहाने सांगत होत्या. खरंच त्या बहिणाबाई अशिक्षित होत्या की आपण आज अशिक्षित आहोत. बहिणाबाईंची तीच प्रख्यात रचना सादर करतीये आजच्या पिढीची अतिशय प्रगल्भ अभिनेत्री पर्ण पेठे. लपे करमाची रेखा, लपे करमाची रेखा माया कुकवाच्या खाली, लपे करमाची रेखा माया कुकवाच्या खाली, पुशी सनी गेलं कुकू, रेखा उघडी पडली. देवा तुया बी घरचा जरा धनाचा आटला, देवा तुया बी घरचा जरा धनाचा आटला, धन रेषेच्या चऱ्यानं तय हात रे फाटला. बापा नको मारू थापा, बापा नको मारू थापा, असो खऱ्या असो खोट्या, नाही नशीब नशीब तय हातच्या रे घोट्या. अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले, नशिबाचे 9 घिरे ते बी फिरत रायले. राहो 2 लाल सुखी हेच देवाले मागन, राहो 2 लाल सुखी हेच देवाल मागन, त्यात आलं रे नशीब काय सांगे पंचागन. नको नको रे ज्योतिषा नको हात माझा पाहू, नको नको रे ज्योतिषा नको हात माझा पाहू, माझं दैव माले कये माझ्या दारी नको येऊ. ऐकलीत बहिणाबाईंची रचना. सांगा खरंच कोण अशिक्षित वाटतं आता, त्या की आपण. असो, गणेशोत्सव जवळ आलाय. उंच उंच गणेश मूर्तींची प्रचंड स्पर्धा सुरू आहे. त्यातील एक मूर्ती अंगावरती पडून मुंबईत 2 जीव नुकतेच गेलेत त्या मूर्तीखाली चिरडून. डीजेचा दणदणाट थांबवा असं आवाहन करणाऱ्या लोकांना दमदाटी करणं, मारहाण करणं वगैरे सुरू आहे. कोर्ट सांगते, मुंबई उच्च न्यायालय, मूर्त्यांची उंची लहान करा, त्या शाडूच्या मातीच्या करा. परंतु महाराष्ट्र सरकार आणि सार्वजनिक गणेश मंडळ मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसवरच अडून बसलेत. त्या मूर्त्यांच्या विसर्जनामुळे आजवर हजारो शुद्ध पाण्याचे स्रोत बुजले, बंद झाले. नद्या तलाव प्रदूषित झाले. समुद्र किनाऱ्यावर विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जाणं नको वाटतं. परंतु सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपली सुधरत नाहीत. ध्वनी प्रदूषण, पर्यावरणाची हानी करूनच आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार, असा या सगळ्यांचा निर्धार आहे. बुद्धीची देवता म्हटला जाणारा गणपती बाप्पा आपला उत्सव साजरा करणाऱ्या या थोर कार्यकर्त्यांना आणि या सरकारला सुद्धा का सद्बुद्धी देत नाही, हाच प्रश्न सध्या या राज्यातील साऱ्या विवेकी आणि सुजान जनतेला पडलेला आहे. असलेले वसंत बापट यांनी आजपासून 50 वर्षांपूर्वी या अशा लोकांना सुनावलं होतं आपल्या परखड शब्दांमध्ये, आपल्या एका रचनेमधून, की या अशा सगळ्या ठिकाणी माझा गणेश नाही. मग तो कुठे आहे तेच ऐका सोनाली कुलकर्णी यांच्याकडून. त्रैलोक्य व्यापुनीही कोठे न मावणारा, त्रैलोक्य व्यापुनीही कोठे न मावणारा, माझा गणेश नाही मखरात मावणारा. नक्षत्र मंडलाची माथ्यावरी झळाळी, नक्षत्र मंडलाची माथ्यावरी झळाळी, आरक्त सूर्य भाळी सिंदूर लावणारा. मूर्ती अमूर्त त्याची, मूर्ती अमूर्त त्याची, रेखाल काय चित्री, विज्ञान रूप सूत्री भूगोल ओवणारा. स्वार्थी लबाड लोभी, स्वार्थी लबाड लोभी, रोगी अपत्य कामी, येता पवित्र धामी हाकून लावणारा. भक्तास ना कळे हा पोथीतुनी पळे हा, भक्तास ना कळे हा पोथीतुनी पळे हा, संशोधका मिळे हा सत्यास पावणारा. आहे प्रकाश रूप विश्वात कोंदलेला,
आहे प्रकाश रूप विश्वात कोंदलेला, रेणूत कोंडलेला, बुद्धीस भावणारा. माझा गणेश नाही मखरात मावणारा, त्रैलोक्य व्यापुनीही कोठे न राहणारा, त्रैलोक्य व्यापुनीही कोठे न राहणारा. माझा गणेश नाही मखरात मावणारा, माझा गणेश नाही मखरात मावणारा. आजचा भाग इथेच थांबवतोय. आणखीन पुढे 2-3 भाग होतील या कार्यक्रमाचे, परंतु ते नंतर कधीतरी टप्प्याटप्प्याने. पण खरं सांगा, आता आवडला की नाही हा एपिसोड? मी सुरुवातीला काही अतिशयोक्तीपूर्ण बोललो होतो का? प्रतिक्रिया म्हणजे तुमच्या कमेंट्समधनं मला कळू द्या, प्रतिक्रियांमधून व्यक्त व्हा. इथेच थांबतो. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.